हॅलो हॅलो. चला भूमी 11 मांडा संघ सलामीची जोडी त्वरित पाठवा मैदानावर. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची. यानंतरची लढत अर्थातच मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी वर्सेस समिधा नागाव या दोन संघादरम्यान. जीवदानी बामणडोंगरी संघाने ते नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलामीची जोडी देखील मैदानावरती दाखल झाले. हा सामना 4 षटकांचा असेल हे लक्षात असू द्या. आणि विनंती आहे मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघाला की आपण देखील रिपोर्ट करा, कारण आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय हे लक्षात असू द्या. जशी डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय दीपक पाटील सरांना. हॅलो. तर जाऊया मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत भूमी 11 मांडा विरोधामध्ये मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. बामणडोंगरी टीमनं मात्र पुन्हा एकदा एक चित्तथरारक लढत मात्र जिंकली. सुपर बॅटिंग केली शेवटच्या टप्प्यामध्ये. संदेश पाटील क्रिश टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बामणडोंगरी संघानं. भूमी 11 मांडा टीमची सलामीची जोडी नौशाद अन्सारी आणि अभय जयस्वाल. आदित्यचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून धाडलाय. भव्य स्वागत आदित्य पाटीलचं पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. नौशाद अन्सारी इनफॉर्म आहे यंदाच्या हंगामामध्ये. बऱ्याच मैदानावर मात्र त्याच्या बॅट मधून धावा निघाल्यात. अभय होता अभय. चांगली सुरुवात मात्र केली अभयनं. 6 धावेनं मात्र खातं उघडलंय. आदित्य पाटील सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर तो सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये गोलंदाज. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्तच दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लगातार 3 षटकारांसाठी विकेट हॅट्रिक साठी अप्पासाहेब डांगे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक बामणडोंगरी टीम साठी. दानशूर व्यक्तिमत्व. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला तर सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना टप्पा पडल्यानंतर थोडस पाहायला गेलं तर स्लोवर वन बाउन्सर आपण म्हणतो ना, अगदी तसेच चेंडू मागच्याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आदित्य पाटील कडून. इथे सुद्धा तेच करत असताना परंतु दिशा मात्र चुकली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. षटकारानंतर मात्र 2 वाईड केलेत ते गोलंदाज आदित्य पाटीलला. धावफलकावर धावा लागल्यात त्या 8. फुल टॉस बॉल पाठीमागे. यष्टी रक्षकाला सुद्धा सापडलेला नाहीये. इट्स अ नो बॉल कॉल. काय चाललंय आदित्य पाटीलचं. महागड षटक मात्र इथे होत असताना आणि या 4 धावा आणखी मिळतील. तब्बल 5 धावा आणि या 5 धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल. ती तब्बल 13 या आकड्यावर. 13 ऑन अ बोर्ड.
काहीतरी वेगळा विचार करतोय, काहीतरी वेगळ्या विचारामध्ये मात्र चुका करतोय आदित्य पाटील. नो बॉलवर मात्र हा चौकार आलाय. 22च्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण धावा मात्र जोडल्या गेल्यात टीम भूमी 11 मांडासाठी. हो, एज लागल्यानंतर बॉल पहा, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे सरकल्या, सिंगल त्या ठिकाणी जीत आहे. एकेरी धाव. फ्रीडच्या बॉलवर जास्त नुकसान नाहीये. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर 14 वर 14 ऑन बोर्ड. चांगले सामने रंगलेत आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आदित्य पाटीलचं हे षटक पहिलंच थोडस महागड होत असताना 14 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. हो, यावेळेस मात्र लॉफ्ट करायचा होता, मिसक्यूट झालाय फटका आणि कव्हरला संदेश गोंधळी त्या ठिकाणी. झेल टिपतोय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का भूमी 11 मांडा टीमला. नौशाद अन्सारी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. खातही उघडू दिलं नाहीये आणि शून्यावर मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय आदित्य पाटीलनं. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 वाईड बॉल, त्यानंतर नो बॉल. खराब सुरुवात झाली होती, परंतु आदित्य पाटील म्हटला की सध्याच्या घडीला बामणडोंगरी संघाचा जास्त विश्वास मात्र या गोलंदाजावर आहे. बऱ्याच वेळेला 2-2 षटकं सुद्धा टाकत असतो आणि आज ओमकार नाईक नाहीये स्क्वॉड मध्ये. मैदानावर जरूर आहे, परंतु इंजरी आहे. खांदा उखळलाय त्याचा. रवी परब इन ॲट नंबर 3. आदित्य पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर. आणखीन एक वाईड बॉल, हा तिसरा वाईड बॉल. तोचे आज लाईन आणि लेंथ मात्र मिळताना दिसत नाहीये. पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार पडला ना, थोडासा कुठलाही दिग्गज गोलंदाज थोडासा गोंधळून जातोच आणि तेच चित्र पाहायला मिळालं. ते आदित्य पाटीलच्या बाबतीमध्ये तंतोतंत जुळलं सुद्धा. 15 रन्स, 15 धावा धावफलकावर. कट करण्याचा प्रयत्न, हा चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 15 धावा निघाल्यात आतापर्यंत. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत. अगोदर आपण पाहिलं पहिल्या 4 संघांमधून मिहिरा 11 RCC पेठ हा संघ पुढे गेलाय. त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. हा येतोय चौकार फलंदाज रवी परबच्या बॅट मधून आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 19 या आकड्यावर. ओमकार संघामध्ये नसताना सगळ्यात मोठी जबाबदारी आदित्यवर आहे आणि प्रमुख गोलंदाजावर मात्र एवढ्या धावा मिळणं, मी तर म्हणेन आता इतर गोलंदाजांना सुद्धा थोडंसं टेन्शन वाढलं असेल. कारण या षटकामध्ये नेहमीच किफायतशीर षटक किंवा कमी धावांचं षटक टाकण्यासाठी तो ओळखला जातो. त्याची भरपाई पुढच्या ओव्हरमध्ये करावी लागेल. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. लॉंग चेस शुभम साठी. शुभम पोहोचलाय त्या ठिकाणी, परंतु दुहेरी रन. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. महागड षटक आदित्य पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये भूमी 11 मांडा संघानं धावा कुठल्या त्या तब्बल 21 धावा. दमदार सुरुवात करण्यात आली ती मांडा टीम कडून. कल्याण टिटवाळा परिसरामधील हा संघ. भूमी 11 जगन्नाथ पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये स्वतः जगन्नाथ पाटील यांनी तब्बल 4 विकेट्स घेतल्या होत्या. गोलंदाजी चांगली आहे या संघाकडे. बामणडोंगरी संघाला पराभूत करायचा असेल तर धावा चांगल्या जमवाव्या लागतील. मगाची मॅच आपण पाहिली समिधा 11 नागाव संघ. चांगल्या धावा केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र दडपणाखाली सुद्धा आला होता. एक सिच्युएशनला असंच वाटत होतं समिधा 11 नागाव संघ जिंकेल, परंतु बऱ्याच वेळेला अशक्य अशा गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हाच कोणतरी एखादा फलंदाज काहीतरी घडतं या संघाच्या बाबतीमध्ये आणि तिथून मात्र विजय साकारला जातो. परफॉर्मन्स जेव्हा तुमचा चांगला असतो ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी नशीब सुद्धा तुम्हाला जुळून येतात. कल्पेश आलाय आणि कल्पेशचा पहिलाच बॉल जॉन टेकन. चांगला झेल यष्टनच्या पाठीमागे मात्र टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का भूमी 11 मांडा टीमला.
सलामीची जोडी आता मात्र पॅव्हलियनकडे परतले. खूप चांगला झेल करतो संदेश पाटील. अगदी क्लीन कॅच, क्लोज कीप करतोय. एज लागल्यानंतर एवढा क्लीनली कलेक्ट करणं सोपं नसतं विकेट किपरला, परंतु खूप चांगला झेल त्या ठिकाणी. कल्पेश ठाकूरला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. काही झालं तरी या ओव्हरमध्ये कंट्रोल करावा लागेल, कारण तब्बल 21 धावा पहिल्या षटकामध्ये त्याही प्रमुख गोलंदाजावर पडल्यात. त्यामुळे थोडंसं टेन्शन जरूर असेल तेजस मात्रेंच्या चेहऱ्यावर सुद्धा. नवीन बॅटर केतन येतोय. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक चेंडू मात्र वळवलाय. निर्धाव चेंडूची सांगता. त्यामुळे जरी आदित्य पाटीलला मार बसला असला तरी इतर गोलंदाज मात्र कव्हर अप करायला येणार. हे नेहमीच घडलंय या बाबतीमध्ये, या संघाच्या बाबतीमध्ये. आणि तेच आता मात्र कल्पेश ठाकूर करत असताना पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत. हो, डिफेन्सिव्ह मोडमध्ये यावं लागलं. अगदी हलक्या हाताने मात्र ढकलून काढले कव्हरला. हा बॉल सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 वर 2 अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका वेगाने त्या ठिकाणी पोहोचला. जीत सिंगल रन. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 या आकड्यावर. उद्याच्या रात्रीमध्ये हे दोनही संघ केरवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. भूमी 11 मांडा संघ जर्मन कामोठे संघाच्या विरोधामध्ये. अपील पाहायला मिळते. अपील लगेच नाकारले पंचांनी. चांगले षटक आतापर्यंत कल्पेश ठाकूरचं या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय ते विराजन विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमनं. तर उद्याच्या रात्री बामणडोंगरी संघ चेंज द गेम वडवली ब संघाच्या विरोधामध्ये. एज लागले आणि यष्टांच्या पाठीमागे पुन्हा एकदा संदेश पाटीलनं मात्र टिपला झेल. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का मात्र इथे बसलाय तो भूमी 11 मांडा टीमला. रवी परब मैदानाच्या बाहेर जात असताना कमबॅक केलंय. या असंच कमबॅक जेव्हा संघ संकटामध्ये असताना कोणता तरी एक खेळाडू मात्र संकटमोचकाची भूमिका नेहमीच निभावतो या संघासाठी, कारण कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. हे सगळ्यात मुख्य कारण आहे या संघाच्या बाबतीमध्ये. आपण पाहिलं ना, आत्मविश्वास प्रचंड आहे. त्यामुळे एखाद्या ओव्हरमध्ये जरी खेळ खराब झाला ना, तर त्यांना ते अगोदरच माहिती असतं. त्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्यांच्याकडे की पुढच्या ओव्हरमध्ये आपल्याकडून चांगला खेळ होणार. या अगदी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं मात्र मैदानामध्ये हा खेळ करत असतो टीम बामणडोंगरी. आणि त्याचाच फायदा बऱ्याच वेळेला संकटामध्ये असताना सुद्धा संकटामधून बाहेर काढले अनेक खेळाडूंना. कोणताही एक खेळाडू नाहीये, परंतु सगळेच्या सगळे मी म्हणे प्लेइंग 11 त्यांचे समर्थक, सगळे सपोर्टर्स, त्यांचा मोठा सपोर्ट नेहमीच लाभतो या संघाला. आणि सगळ्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा. आणि त्याचमुळे हा संघ अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये, रायगड असे, ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत परिसरामध्ये, मलंगड परिसरामध्ये, सातत्यानं भिवंडी परिसरामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असताना लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केला, ऑफ फटका समोर. एकच धाव येते. संदेश त्या ठिकाणी आहे. चीत खोत षटक क्रमांक 3 धावफलकावर. या सिंगलला 25 धावा. म्हणजेच काय, कल्पेश ठाकूरची गोलंदाजी पहा. फक्त 3च धावा त्यानं आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. वेगवान बॉल यावेळेस मात्र लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहा. थोडस दूर सुद्धा ठेवलाय आउटसाइड ऑफ स्टंप. आणि योग्य रणनीतीनं मात्र जीत खोत गोलंदाजी करत असताना ओव्हर द स्टंप्स पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक धावतोय, पोहोचणं नाही शक्य. सेफली लँड झालाय. पहिली धाव वेगानं, परंतु दुसऱ्या धावेला थ्रो नॉन स्ट्राईक घेतला असता तर कदाचित काहीतरी घडलं असतं. इथे थोडासा
सावळा गोंधळ पाहायला मिळालाय बामणडोंगरीचा. आणि या 3 धावा ज्या ठिकाणी खरं तर एकच धाव आली असती त्या ठिकाणी 3 धावा मात्र पूर्ण करण्यात आल्या त्या भूमी 11 मांडा टीम कडून. महत्वपूर्ण धावा जोडत असताना धावसंख्या 3 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 या आकड्यावर 28. तर उद्याच्या रात्री बामणडोंगरी संघ चेंज द गेम वडवली ब संघाच्या विरोधामध्ये किरवली नाईट स्पर्धेमध्ये आणि भूमी 11 मांडा चर्मन कामोटे संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. रोजच कुठेतरी गाठभेट रोजच मैदानावर, कारण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या दिवशी ए लॉटचे सामने असतात. काल कोपरोलीच्या मैदानावर पाहिले, आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तोस्ती चषकामध्ये उद्या किरवलीच्या स्पर्धेमध्ये, परवा अन्य कुठे ठिकाणी. संघ हेच 8 संघ, त्याच्यामध्ये 1-2 थोडेफार चेंजेस होतात एक ग्रुप मध्ये, पण बाकी संघ फिक्स आहेत. आपल्याकडचे रायगडमध्ये पाहायला गेलं तर आरसीसी पेठ ठरलेला. आता जर्मन कामोडे संघ आपण पाहतोय, बामणडोंगरी संघ, दाराबे संघ फिक्स एंट्री, तुर्बे संघ अधूनमधून, वाकण वडवली ब कल्याण डोंबिवली मधले हे 2 संघ, सांभारली रजत असेल तर सांभारली संघ दिसतो. आणि आता यंदाच्या मोसमामध्ये मांडा संघानं सुद्धा आमच्याकडे ए ग्रुप मध्ये येऊन मजबूती दाखवले. त्यामुळं रायगडमध्ये मांडा संघ एक मिळाला ए ग्रुप मध्ये खेळण्यासाठी. अन्य कोणी ते संघ मात्र तयार होत नाही सहजासहजी, कारण सगळे बाडपाच मधून चाललेत. शॉर्ट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल पूल करायचा होता, इथे मात्र बॉल हवेमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निखिलचं लक्ष जरूर होतं, परंतु बराच दूर पडला. या 2 धावा. कौरव नाहीये पाठीमागे, 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. तेजस मात्रे पाठीमागे होते, मिस्टेक झाले त्या ठिकाणी. ही धाव मात्र अडवता आली असती. पुन्हा तिहेरी धावा. मागच्याही बॉलवर 3 धावा दिल्या. सावळा गोंधळ सुरू आहे आता मात्र या महत्वाच्या धावा. आणि जेव्हा अशा धावा येतात ना, जिव्हारी लागतात. एखाद्या बाउंड्रीनं 4 आल्या ना, तेवढं काही वाटत नाही दुःख, तेवढं अतिव दुःख मात्र अशा तिहेरी धावेनं आणि मिसफिल्डनी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. जीचा हाही बॉल तसाच हुक केलाय आणि स्क्वेअर लेगला पडलाय, परंतु पाहूया इथे मात्र थांबवलंय. कारण पुन्हा एकदा 3 धावा येतात की काय असंच वाटलं होतं सगळ्यांना, परंतु कल्पेश वेगाने त्या ठिकाणी पोहोचला होता. सिंगलच घेण्यात आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा धाव फलकावर. वेगवान बॉल होता, टाइम करता आला नाही. एवढंच मात्र बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे चाललाय. तेजस मात्र त्या ठिकाणी लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना, यस दोन्ही इशारे आले. ऍक्च्युली आम्ही कन्फ्युज झालो, पण बॅटकड आहे पंच सांगतात. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 33 या आकड्यावर. 33 रन्स आफ्टर द एंड ऑफ 3rd ओव्हर. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 वर 3. वेलकम. अरबाज शेख, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार वेगवान गोलंदाज. आरसीसी पेठ, रातों के कातिल, नाईट चॅम्पियन. उद्याच्या रात्री किरवली नाईट स्पर्धेमध्ये हाही संघ पाहायला मिळेल. जी स्पोर्ट्स वाकण संघाच्या विरोधामध्ये पहिलीच मॅच आहे त्यांची. तर जाऊया 4थ्या षटकाकडे. निखिलला थांबवलंय. भानुदासच्या हातामध्ये चेंडू. एज लागले, बॉल पाठीमागे. शॉट फायनलिंगला थोडासा अगोदर ट्राय करायला हवा होता. लक्ष नव्हतं पहिल्यापासून, आधीपासून ऍक्टिव्ह असता तर हा झेल मात्र होऊ शकला असता. निखिल खोत त्या ठिकाणी आहे. झेल मात्र सुटलाय आणि हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ची बाईक.
योगेश व्यवस्थित आहे की नाही बाईक चेक केली जाते. इथे पाहूया, इथे एज लागले आणि विकेट किपिंग मात्र फार चांगली झाली या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर संदेशनं कमाल तिसरा झेल टिपला असेल. तकदीर पाटील नाहीये, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये संदेश पाटील मात्र त्याची जागा सांभाळतोय खर तर क्षेत्ररक्षणामधून, यष्टीरक्षणाच्या भूमिकेमधून. परंतु आतापर्यंत बामणडोंगरी संघाचा विचार केल्यानंतर क्षेत्ररक्षणामधून धाबा दिल्यात. धावसंख्या झाली ती 34 धाबा. चिंटू विश्वकर्मा सुद्धा यावेळेस मैदानाच्या बाहेर आलाय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 जयेश राजे. निखिल मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, 20 धाबा खर्च केल्या होत्या. गोलंदाजीचे ऑप्शन आपण पाहिल्यानंतर प्रचंड आहेत. भानुदास मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. जयेश राजे नवीन बॅटर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु भानुदास कडे पाहायला गेलं तर त्याच वेळेला स्पिन आहे. वळवतोय चेंडू हातभर. अशी धाव घेता येणार नाहीये. स्ट्राईक रोटेशन नाहीये. जेव्हा तुम्ही रायगड मध्ये खेळण्यासाठी येताय बांडा संघ, तेव्हा अशा वेळेला मात्र तुम्हाला स्ट्राईक देता येत नाहीये. दोनही खरं तर फलंदाज एकाच वेळेला स्ट्राईक सोडणं हे बंधनकारक असतं. ओ यावेळेस आडवा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून मारलाय भानुदासचा हा बॉल. जाईल सीमा रेषा पार. षटकार. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या धावा या मागच्याही मॅच मध्ये थोड्याशा अंगलट आल्या होत्या बामणडोंगरी संघासाठी. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 40 रन्स, 40 धावा धाव फलकावर. मागच्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती बांडा संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना, त्यामुळे गोलंदाजीवर सुद्धा त्यांचा फार मोठा विश्वास असेल. पुन्हा एकदा थोडासा वेट केला आणि तदनंतर मात्र पूल केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. आता टेन्शन वाढलं असेल. निखिलला थांबवलं खरं, परंतु भानुदास मात्रेच्या वर सुद्धा हल्ला चढवला जातोय. त्यामुळे ओमकारची अनुपस्थिती मात्र जाणवते जरूर. जयेश राजे 6व्या क्रमांकावर पाठवण्यात आले, परंतु 2 षटकार मारलेत आणि संघाला सुखरूप पोहोचवले 46 वर. वेगवान बॉल यावेळेस मात्र पहा झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 46 रन्स ऑन बोर्ड. 47 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आलंय. ते मिराज अँड विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघासमोर. पाहूया 47 धावा काढून बामणडोंगरी संघ आरसीसी पेठच्या विरोधामध्ये मॅच खेळेल की भूमी 11 मांडा मात्र या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करेल आणि शेवटच्या मॅच मध्ये मात्र आरसीसी पेठ संघाच्या विरोधामध्ये खेळेल. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सरांचा. आम्ही घेतो आजच्या रात्रीमध्ये रजा. आमच्या वाणीला आम्ही देतोय पूर्णविराम. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा स्पर्धा दोस्ती चषक 2024 साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून. तुर्तास थांबतोय. थँक्यू सो मच. मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ, मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघाच्या संघनायकांनी इथे उपस्थित नोंदवायचे.
हॅलो. थँक्यू दीपक पाटील सर. थँक्यू दिनेश पाटील सर. गणेश कृपा क्रिकेट क्लब शैलेश स्मृती 11 तरगर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा दोस्ती चषक. सन्माननीय धीरजजी ओळेकर साहेब, आदरणीय निलेशजी खारकर साहेबांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि चालू असलेला सामना भूमी 11 मांडा विरोधात मिराज अँड विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यानची लढत. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. बामणडोंगरी संघ 4 ओव्हरमध्ये दावा करायचे 47. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक जोडले गेलेत आपलं सहर्ष स्वागत. क्रीडांगणावरती देखील प्रेक्षक राजा उपस्थित आहे. गावदेवी मैदान मोरावे मध्ये चालू असलेली स्पर्धा दैदिप्यमान क्रीडा हा सोहळा आमचे स्कोरर मित्र प्रणय मात्रे आणि त्याचबरोबरीने सचिन पाटील उलवे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. खरं तर स्कोरर हा फार महत्त्वाचा दुवा आहे समालोचकांसाठी. ही गोष्ट कधीच विसरून चालणार नाही. योग्य वेळी आम्हापर्यंत धावा पोहोचवण्याचं काम, चेंडू किती बाकी आहेत, कोणी काय काय केलंय, या अगोदर काय घडलंय, पहिल्या इनिंगमध्ये काय घडलंय. सचिन पाटील यांनी जेव्हा मी 26 धावसंख्येची इनिंग करत होतो त्यावेळी त्यांनी मला आवर्जून सूचित करून सांगितलं की कालच्या दिवसामध्ये देखील एक सामना असाच घडला होता. सो या गोष्टी फार मॅटर करतात आणि असे गुणसंख्या लेखक असावेत जेणेकरून समालोचन करताना देखील एक वेगळीच ऊर्जा मात्र प्राप्त होते. कारण इतिहास, प्रत्यक्ष काय घडतंय, भविष्याचा वेध घेत हे मग समालोचक आपली भूमिका मांडत असतात. प्रत्येक समालोचक हा आपापल्या जागी तेवढाच चांगला असतो. खेळाला न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कारण प्रत्येक जण हा वेगवेगळा आहे. त्याची शब्द मांडण्याची प्रत्येकाची कला ही वेगळी आहे. ऋतिक रोशनचा अभिनय वेगळा आहे, अमिताभ बच्चन वेगळा आहे, काहींना मिथुन चक्रवर्ती पण आवडतो, काहींना गोविंदा पण आवडतो. हे असे घडतात. तसंच आहे, समालोचक देखील तसेच आहेत. चला जाऊया मॅचकडे. भरपूर झाल्या चर्चा. 4 ओव्हरमध्ये दावा करायचे त्या मिराज अँड विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी टीमला 47. 11.75 ने पाठलाग करायचे. संदेश गोंधळे आणि रोहित मात्रे हे सलामीवीर फलंदाज आणि चिंटू विश्वकर्मा पहिलं षटक घेऊन तयार. फलंदाजीपेक्षाही भूमी 11 मांडा संघाची गोलंदाजी ही जबरदस्त आहे. पहिलाच बॉल संदेशला इथे फसवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आणि ते झेल सुटलाय. संदेश गोंधळीचा झेल सुटतोय. फसवलं होतं चिंटू विश्वकर्माने, परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरला असलेल्या खेळाडूने झेल सोडलाय. साधा सोपा झेल सुटला हातातून. फईम होता त्या ठिकाणी. एक चांगला गोलंदाज आहे. धावसंख्येचा श्री गणेशा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक. योगेश म्हात्रे प्रयत्न करतायत. करावेत त्याने प्रयत्न. प्रत्येकाला इथे संधी आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅटच्या अगदी वरच्या कडेला चेंडू लागला. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता संदेशचा. संदेश गोंधळे आणि रोहित मात्रे सलामीवीर जोडी मैदानावर सध्या 47 धावसंख्येचा पाठलाग. चिंटू विश्वकर्मा पहिले 3 चेंडूंमध्ये 3च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. दोस्ती चषक हे आयोजन तुम्ही पाहताय. उद्या शेवट दिवस रात्रीचा असेल. 3:30 वाजता रिपोर्ट करायचे सर्व संघांना, कारण एक्स्ट्रा मॅचेस आहेत उद्या. ऑन साइडला रोहित शर्मा जणू काय खेळपट्टीवरती आलाय. त्याच्या स्टाईल मध्ये रोहित मात्रेने ते खेचलाय षटकार.
रोहित मात्रेचं फॉर्म मध्ये येणं जीवदानी बामणडोंगरी टीम साठी फार महत्वाचं आहे, कारण हा खेळाडू पिन चिटर आहे. त्याची फटकेबाजी आक्रमक आहे. कित्येकदा आपण पाहिले सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर वन डाऊनच्या पोझिशनला येऊन रोहित मात्रेने बामणडोंगरी संघासाठी मॅचेस वाचवल्यात. पाठला केला होता चेंडूचा. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. एकेरी स्वरूपात एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 10 आणि आज तकदीर नाहीये तर ती जबाबदारी घ्यावीच लागणार आहे रोहित मात्रेला. चिंटू विश्वकर्माच्या विरोधात केलेलं हे आक्रमण, असंच आक्रमण शुभमच्या विरोधात केलं होतं. आता कव्हरच्या वरतून फुल टॉस बॉल त्यावरती ते एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारलेला रोहित मात्रेचा चौकार 4 धावा. आणि ते बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतला वेस्ट साइड साठी. पाहूया निर्णय काय असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार आलाय. या चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 14 हा फ्लाइंग स्टार्ट हवा होता. 47 धावांचा पाठलाग करायचे तर या धावांची जमवाजमव करणं फार गरजेचं होतं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. काय बॅटिंग करतोय. अग्रेसिव्ह बॅटिंग रोहित मात्रे कडून. तकदीर पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या संघासाठी जबाबदारीने खेळ करत असताना रोहित मात्रे बॅक टू बॅक 2 चौकार आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. अगदी कव्हर पॉइंटच्या बाजूने चेंडू काढला. 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. पहिलं षटक समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत त्या 18 आणि आता 3 षटकं बाकी आहेत. धावा करायचे ते 29. आता लक्ष आवाक्यात आलंय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर आदित्य पाटीलने धावा दिल्या होत्या ते 21-21 आणि त्याचाच पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18. हे दुसरं षटक फार महत्वाचं आहे. पहिल्या सत्रात देखील आय थिंक ते षटक टाकलं होतं कल्पेश ठाकूरने. तिथे धावा दिल्या होत्या 3. जीत खोताला 9 धावा दिल्या. भानुदास मात्रेच्या विरोधात 2 षटकार आले. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 13 धावा त्याने मात्र दिल्या. आता पाहूया 18 चेंडू 29 ची गरज आहे. काय बॅटिंग चालू आहे सध्या रोहित मात्रेकडून. आपल्याच घरेलू मैदानावरती घरेलू प्रेक्षकांच्या समवेत खेळत असताना रोहित मात्रे 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्कोर जाऊन पोहोचला 18 वरती. 18 चेंडू शिल्लक आहेत. 29 ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर भूमी इंडियन मांडा टीमला आता विकेटची गरज आहे, प्रामुख्याने रोहित मात्रेची. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी जगन पाटील, अर्थातच या टीमचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये 1 षटकार यांच्या विरोधात आला होता आणि 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता जगन पाटील. हे षटक दोन्ही टीम साठी महत्वाचं आहे. या षटकात ह्या 2 फलंदाजांचा अप्रोच काय असेल, कोणत्या दिमाखात हे फटकेबाजी करणार की या विपरीत जगन नाना पाटील यांना ते सन्मान देणार, हे पाहण्यालायक असेल. 18 चेंडू 29 धावांची गरज. समोर संदेश गोंधळी विस्फोटक फलंदाज. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर आहे. वेगानं मात्र इथे येतोय. फक्त 1च धाव. खरं तर चिप करायचं होतं कव्हरच्या वरतून, परंतु व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. गती कमी केली होती जगन पाटील यांनी. फसवण्यामध्ये माहीर हा गोलंदाज आहे. फलंदाजाला रीड करतो त्यानंतर टप्पा टाकतो. धावसंख्या 19. विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणारे आता भूमी 11 मांडा संघाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 18. गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला गरमागरम सामना. शॉर्ट पिच बॉल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. जागा बनवत बॉल पाठवला फाईन लेगला. रोहित मात्रेच्या बॅटमधून सलग 3 चौकार. कमालीची बॅटिंग करतोय. हेच तर करायचे. मागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं रोहित मात्रेच्या बॅटमधून थोड्या धावा थांबल्या होत्या, परंतु पहिल्याही मॅच मध्ये रोहित मात्रे लवकर बाद झाला. परंतु आता आपण पाहतोय जबाबदारीने खेळतोय. त्याला ठाऊक आहे माझे घरेलू प्रेक्षक इथे आहेत, त्यांच्या समोर जिंकणं मला फार गरजेचं आहे. सलग 3 चौकार मारलेत रोहित मात्रेने. स्कोर जाऊन पोहोचलाय 23-23. 47चा पाठलाग चालू आहे. इथे बॅटची कडा. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक.
थोडे प्रयत्न अधिक करायला पाहिजेत. विकेटची गरज आहे, नितांत गरज आहे सध्या जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात खेळणाऱ्या भूमी 11 मांडा संघाला. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 24-24 सेकंड ओव्हर. 23 धावांची आता गरज आहे. 23 लक्ष आता थोडं आवाक्यात आलंय. 47 धावा पाहिल्यानंतर थोडं टेन्शन होतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर आता एक वेगळीच ऊर्जा या दोन्ही फलंदाजांना प्राप्त झाले. सेन्सिबल क्रिकेट सध्या संदेश गोंधळीकडून चालू आहे. इथे फटका फसलाय, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडा मागे गेलाय, झेल इथे घेतला जातोय. विकेटची नितांत गरज होती भूमी 11 मांडा संघाला आणि ती प्राप्त करून दिले एक्सपिरियन्स बॉलर जगन नाना पाटील यांनी. चांगला झेल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने इथे घेतलाय. सत्यम होता त्या ठिकाणी, सत्यम सिंग. फलंदाज बाद संदेश गोंधळी. नवीन बॅटर मैदानावरती शुभम पाटील. चिकू मैदानावरती दाखल झालाय. खरं तर हे चिकू नाव सर्वांचं फेवरेट आहे. भारतीय संघाचा सर्वाधिक आवडता खेळाडू विराट कोहलीचं देखील टोपण नाव आहे चिकू. आणि आता बामणडोंगरीचा चिकू मैदानावरती दाखल झालाय. संदेश गोंधळी माघारी परतलाय. विकेटची गरज होती. विकेट्स प्लस डॉट बॉल हे फार गरजेचे भूमी 11 मांडा टीम साठी सध्याच्या घडीला. ते टाकावेच लागतील तरच कमबॅक होऊ शकतो, कारण 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 14. लेफ्टी बॅटर आलाय शुभम. फुलचा फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि ते बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. 2 मात्र झटके दिले जगन नाना पाटील यांनी जीवदानी बामणडोंगरी संघाला. पहिलं षटक होतं ते अर्थातच जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बाजूने. तब्बल धावा आल्या त्या 18 आणि आता जगन नाना पाटील त्यांच्या विरोधात एक चौकार आला. त्यानंतर त्यांनी 2 विकेट घेतल्यात. आपल्या अनुभवाच्या जोरावर 2 फलंदाजांना फसवण्यामध्ये यश त्यांना मिळालंय. शुभम पाटील माघारी परतला. ऑन हॅट्रिक असतील जगन नाना पाटील. आतापर्यंत जगन नाना पाटील यांनी या टुर्नामेंट मध्ये 11 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये 6 विकेट घेतल्यात. त्यामध्ये धावा दिल्यात त्या 12. शेवटचा चेंडू. जगन नाना पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतील. संदेश पाटील मागच्या मॅचचा हिरो, रोमहर्षक विजय प्रस्थापित केला होता जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. संविधान नागाव संघाच्या विरोधात 2 विकेट घेतल्यात. ऑन हॅट्रिक. पाहूया विकेट हॅट्रिक होईल का. हलक्या हाताने चेंडू मात्र इथे टॅप केला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिसफिल्ड आणि धावलाय ते रोहित धावलाय. पाहूया विकेट कीपर एंडला थ्रो आणि ते नशिबाची साथ. नशीब बलवत्तर येतात जीवदानी बामणडोंगरी संघाचे. मागच्या मॅच मध्ये देखील जो नो बॉल पडला त्यावरती षटकार, तिथेच सामना फिनिश झाला संविधान नागाव संघासाठी. आणि आता देखील आपण पाहतोय संदेश पाटील बाल बचावला, कारण कुठेही तालमेल दिसत नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. जगन पाटील पुन्हा एकदा सरस ठरले. एक चौकार येऊन सुद्धा त्यांनी धावा दिल्या. त्या अवघ्या 8. स्कोर झालाय 26 आणि आता गरज आहे 12 चेंडू 21 धावा संख्येची. 12 चेंडू 21 धावांची गरज. दोस्ती चषक सन्माननीय धीरजजी ओळेकर साहेब, निलेशजी खारकर साहेबांची स्पर्धा. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात. टिटवाळा परिसरातील भूमी 11 मांडा आणि आपल्या घरेलू प्रेक्षकांच्या समवेत खेळत असताना मिराज अँड विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी हा संघ. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 47चा पाठला करत असताना स्कोर झालाय 26 आणि आता 12 चेंडू 21 ची गरज. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज फईम आलाय तिसरं षटक घेऊन. 12 चेंडूंमध्ये 21 धावा त्याला डिफेंड करायचे. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बाटची कडा आणि शॉट थर्डमॅनला झाले ते चुकी. बॉल निघालाय सुसाट थर्डमॅनच्या दिशेने. चौकार 4 धावा.
4 धावा चौकार. या महत्वाच्या धावा आहेत, या धावा रोखाव्या लागतील भूमी 11 मांडा संघाला. जर का रोखल्या नाही तो जो दबाव आहे धावसंख्येचा तो सहजरित्या मात्र निसटेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. चौकाराने स्कोर 30. 17 करायचे, 11 चेंडू 17ची गरज. फैम समोर असेल तो रोहित मात्रे. वेगवान चेंडू होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि पायाच्या मधून मात्र चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातात. याची गरज आहे, निर्धाव चेंडूंची गरज आहे भूमी 11 मांडा संघाला. या विपरीत धावांची गरज आहे. डॉट बॉल नको, डॉट बॉल आला तर प्रेशर वाढेल हे ठाऊक आहे रोहित मात्रेला. 10 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा इथे स्लॅश केले बॉलला, अगदी जोरदार हा फटका होता. चकून बॉल चाललाय गली रिजन मधून, पुन्हा थर्डमॅनच्या दिशेने. वेगाचा चांगला वापर करतोय रोहित मात्रे. त्याच्या बॅट मधून आणखी एक चौकार. आतापर्यंत रोहित मात्रेने 5 चौकार मारलेत, एक षटकार त्याच्या बॅट मधून निघालाय. कर्वलाईन शेप आपल्याला पाहायला मिळाला. हे स्लॅश केल्यानंतर पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट मारल्यानंतर हा चेंडू प्रामुख्याने अगदी आपण पाहतोय ना की फिल्डिंग पोझिशन आपली त्या साईडला असेल तर निश्चितच हा चेंडू डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला जास्त प्रमाणात वळण घेतो आणि तेच घडलं इथे. धावसंख्या 34, जिंकण्यासाठी 13ची गरज. 9 चेंडू 13ची गरज. फहीमचा हा चेंडू थोडा खाली राहिला आणि वेगाने देखील निघून गेला. फहीमच्या ऍक्शनची चर्चा सातत्याने पब्लिक मध्ये देखील चालू आहे. बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर पंचांच्या पुढे गेल्यानंतर त्याची एक वेगळी शैली आहे ना, ती सर्वांनाच अचंबित करते. शेवटी प्रत्येक गोलंदाजाची एक ऍक्शन वेगळी. 34 धावा 34. 13 करायचेत. आणखी एक रोमांचक सामना. फुल टॉस बॉल स्वीप करायचा होता, झेल घेतला जातोय. फहीमने मॅच मध्ये आणले आता भूमी 11 मांडा संघाला जो फलंदाज महत्वाचा होता, ज्याच्या बॅट मधून 5 चौकार आले होते, एक षटकार आला होता. 10 चेंडू मध्ये 28 कुठल्या, परंतु 11व्या चेंडूवरती धीम्या गतीच्या चेंडूवरती स्वीप करत असताना रोहित मात्रे मात्र इथे माघारी परतलाय. मोठा धक्का जीवदानी बामणडोंगरी संघाला. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे त्या मात्र 13. 7 चेंडू 13ची गरज. सात चेंडू 13ची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल. भानुदास मात्रे मैदानावरती दाखल झालाय, परंतु रोहित मात्रेने काय फलंदाजी केले, जबरदस्त स्लॅश मारले, त्याच बरोबरीने स्क्वेअर कट, पूलचे धमाके, अफलातून बॅटिंग केले, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फाईन लेगच्या दिशेने मारलेला चौकार, परंतु फहीमने त्याची विकेट घेतले. 2 चौकार आलेत फहीमच्या विरोधात. आणि त्याची टाइम लाईन आपण पाहिली ना, पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसरा चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल, 5व्या चेंडूवरती आली ते विकेट. पाहूया लास्ट बॉल वरती काय असेल. हा शेवटचा या ओव्हर मधील चेंडू दोन्ही टीम साठी व्हायटल बॉल आहे, इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाचं, की सामना कोणत्या बाजूने झुकेल, प्रिडिक्शन लेवल कोणाचा असेल हे सगळ्या लगेच या चेंडूवरती आपल्याला समजेल. एखाद मोठा फटका आला तर दबाव कमी होऊन जाईल जीवदानी बामणडोंगरी संघाचा. 2 किंवा 1 धाव आली ना तो दबाव तसाच राहील, कारण 10च्या वरची धाव आहेत. पाहूया भानुदास मात्रेचा अप्रोच या चेंडूवरती का असणार आहे, जो एक्सपिरियन्स बॅटर सध्या मैदानावरती दाखल झालाय. 7 चेंडू 13ची गरज. रोमहर्षक चित्त थरारक सामना आणखी एक जीवदानी बामणडोंगरी विरोधात भूमी 11 मांडा या 2 संघादरम्यान. 7 बॉल 13ची गरज. बॅटची कडा आणि ते शॉट थर्डमॅनला. झेल मात्र घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. रोहित मात्रे मैदानावरती असताना या धावा सोप्या वाटत होत्या, परंतु आता रोहित मात्रे भानुदास माघारी परतल्यानंतर या धावा थोड्या अवघड झाल्यात. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 13 धावसंख्येची. इक्वेशन पहा किती महत्वाचं आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज होती, परंतु त्यानंतर 3 चेंडू निर्धाव आलेत. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. फहीमने झेल सोडला होता संदेश गोंधळीचा, परंतु या ओव्हर मध्ये त्याची भरपाई मात्र त्याने जरूर काढलेली आहे. भानुदास माघारी परतलाय. तीच जोडी मागच्या बॅचची, ज्याने 6 चेंडूमध्ये 16 धावांचा पाठलाग केला होता. क्रिश मात्रे आणि संदेश पाटील. शेवटचा षटक बाकी आहे. कोण जिंकणारा हा सामना, भूमी 11 मांडा की मात्र मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी हा संघ. क्रिकेटची रंजकताच दिनेश पाटील सर काहीतरी वेगळी आहे. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळी स्क्रिप्ट आपल्याला पाहायला मिळते.
मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील. खरं तर सचिन पाटील ही जोडी आहे मागच्या मॅचची विनिंग, ज्याने 6 चेंडूंमध्ये 16 धावांचा विजय प्रस्थापित केला होता संविधान नागाव संघाच्या विरोधात. पाहूया 6 चेंडूंमध्ये 13 धावांचा पाठलाग ते करतील का, कारण आता आव्हान वेगळं आहे, संघ वेगळा, परिस्थिती देखील वेगळी आहे. शिवम सिंग शेवटच्या षटकात चांगल्या टच मध्ये तो संदेश पाटील. मागच्या मॅच मध्ये शिवम सिंगने फक्त 5 धावा दिल्या होत्या. कडवं आव्हान आहे संदेशच्या विरोधात, 13 करायचे 6 चेंडूंमध्ये. हा शॉर्ट पिच बॉल उडवलाय संदेश पाटील, काय बॅटिंग करतोय, बॉलला दिलंय सीमा रेषेच्या बाहेर, मोरावे गावात बॉल पाठवलाय, षटकार. खतरनाक फलंदाज आहे तो मात्र संदेश पाटील. आज त्याची बॅटिंग पाहून सर्वजण खुश असतील. शेवटी तुम्ही दुनियेत काय करताय त्यापेक्षा तुम्ही उलवे नोड मध्ये काय करताय या गोष्टीला फार महत्वाचं असतं. 5 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती आता 7 धावांची. सामना संपलेला नाहीये, कारण हा असा गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. कमबॅक करेल का? बोनकोडेच्या विरोधात शेवटचं षटक टाकलं होतं, 5 धावा त्याने दिल्या होत्या. आता त्याला 5 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड करायचे. या विपरीत आपण पाहिलं तर संदेश पाटीलने पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलंय, आकाशात चमचमणारे तारे दाखवलेत गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर. 5 चेंडू 7 ची गरज. अनेक फेरबदल केले जातात, विकेट कीपर, बॉलर इन्व्हॉल्व आहे, कॅप्टन इन्व्हॉल्व आहे. त्यांना हा सामना जिंकायचे, महत्वाचा रोमहर्षक हा सामना घडतोय दोस्ती चषकातील. प्रत्येकाच्या नजरा लागल्या त्या सामन्याकडे, प्रेक्षक आपापल्या जागी आता उभे राहिलेत. गुलाबी थंडी जरूर आहे, परंतु हा सामना आता गरम झाला आणि गरम करण्याचं काम कुणी केलं असेल? संदेश पाटीलने. खोलात टाकला होता चेंडू, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, पायाला चेंडू त्याच्या लागला, 1 धाव झाले कंप्लीट आणि क्रिश असेल आता स्ट्रायकिंग एंडला. हा देखील चांगला फलंदाज आहे. यॉर्कर बॉल, त्यावरती ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक अगदी आपण पाहिला. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचले. 47चा पाठलाग करत असताना 41 आणि आता 4 चेंडू 6 ची गरज. मामा भाचेची जोडी सध्या मैदानावरती आहे. पाहूया काय करामत करेल की त्याला थांबवेल शिवम सिंग. 4 चेंडू 6 ची गरज. रोमहर्षक, चित्त थरारक सामना इथे. प्रेक्षकांची आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. कोण जिंकणार, कोण खेळणार आरसीसी पेठ संघाच्या विरोधात? इथे क्रिश मात्रेने गुडघे टेकून कडक शॉट मोरावे गावच्या दिशेनं जीवदानी बामणडोंगरी टीम साठी क्रिश मात्रेने इथे षटकार, विजयी षटकार खेचला. अगोदरच्या मॅच मध्ये संदेश पाटीलने विजयी षटकार, या मॅच मध्ये क्रिश मात्रेने हा विजयी षटकार मारलाय. 2 सामने मात्र इथे जिंकलेत. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी. हार्ड लक टू भूमी 11 बांडा टीम. जरी सुरुवात विजयी फटके संदेश पाटील आणि क्रिश मात्रेच्या बॅट मधून आले असतील, परंतु या 47 धावांचा पाठलाग ज्या फलंदाजाने खरं तर चालू केला, 5 चौकार 1 षटकार ज्याने मारला, 11 चेंडू मध्ये 28 धावांचं योगदान ज्याने दिलं, तो अर्थातच रोहित मात्रे ठरला या मॅचचा सामनावीर. मी रोहित मात्रेला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आणि चला, मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ विरोधात सामना असेल आता मिराज आणि वियान खान